न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने नुकतीच खजुराहो येथील एका मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या पुनर्स्थापनेची मागणी करणारी एक याचिका फेटाळून लावली। या याचिकेवरील खंडपीठाने दिलेले उत्तर खालीलप्रमाणे आहे। न्यायालयाची भूमिका। न्यायालयाने ही याचिका फेटाळताना असे म्हटले की हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI अखत्यारीत येते। न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की मूर्तीची पुनर्स्थापना करायची की नाही हे पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार ठरवले जाईल। न्यायमूर्ती गवई यांची टिप्पणी। न्यायमूर्ती गवई यांनी याचिकाकर्त्याला थेट विचारले की तुम्हीच भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडेच न्याय मागा। तुम्ही स्वतःला त्यांचा मोठा भक्त म्हणवता, मग प्रार्थना करा आणि थोडं ध्यान करा। न्यायालयीन स्पष्टीकरण। या प्रकरणात धार्मिक भावनांचा मुद्दा समोर आल्यानंतरही न्यायालयाने स्पष्ट केले की हे एक पुरातत्वीय स्थळ आहे आणि कायद्यानुसार अशा ठिकाणी मूर्ती बदलणे किंवा नवीन मूर्ती बसवणे हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियमांनुसार योग्य नाही। त्यामुळे न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही। याचिकेमध्ये खजुराहो येथील जावरी वामाना मंदिरातील सुमारे 7 फूट उंच भगवान विष्णूंची मूर्ती मुघल आक्रमणादरम्यान तोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता आणि ती पुन्हा बसवण्याची मागणी केली होती। मात्र न्यायालयाने ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल केलेली याचिका पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन असल्याचे सांगत फेटाळून लावली।